I love you. I love you too. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. गुड आफ्टरनून. फक्त 2 days टू गो. आय एम सुपर एक्सायटेड. आज आणि उद्याचा दिवस, परवा आपला प्रोग्राम आहे आणि आजचा दिवस पण खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज आज अबोलीची मेहंदी आहे. त्याचा आधी म्हटलं जरा अवतार सुधरवून येऊ. काल गेलो होतो मी हेअरकट करायला. हेअरकट झाला होता पण खूप उशीर झाला होता बिकॉज ऑफिस पण होतं माझं. ऑफिस संपल्यानंतर गेलो, हेअरकट करून आलो आणि आत्ता मी ते चेहऱ्याला काहीतरी करायला जायचं आहे मला. ते मी करत नाही, मला एवढं आवडत नाही ते. बट ठीक आहे, कधी कधी करून घ्यायला पाहिजे असं वाटतं मला. सो तेच करायला चाललो आहे. ते करून येऊ आणि मग त्याच्यानंतर आपला प्लॅन सॉर्टेड आहे. ते पण आपण कॅप्चर करू, तुम्हाला लोकांना दाखवू. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या. एकदम क्लोजअप दाखवतोय तुम्हाला असं दिसतंय. आय डोंट नो ते केल्यानंतर काय फरक पडेल. काही फरक नाही पडत, काही होत पण नाही त्याचं. पण तरी पण म्हटलं ठीक आहे करून घेऊ. ठीक आहे. एवढे वर्ष मी महादेव दादांकडे येतोय. पहिल्यांदा असं काहीतरी रूम आहे, तिथं आलो आहे मी. आणि हे सगळं प्रिपरेशन दिसतंय तुम्हाला. हे सगळं होणार आहे आज आपल्यासोबत. झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो काही फरक पडतो का. मला हे सगळ्या गोष्टी बिलीव्ह नाही करत, बट मनात नको राहायला कुठली शंका किंवा असं काही की आपण हे आपल्या इव्हेंट होता एवढा मस्त तिथं नाही केलं म्हणून हे सगळं चालू आहे. बाकी सब मोहम आहे. ठीक आहे, करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बघू आपण काय रिझल्ट येतात. मम्मीला बघून असं वाटतं की एकदम खतरनाक झोप झालेली दिसते. मम्मीला एक सिम्पल क्वेश्चन करतो आणि त्याच्यावरनं तिची रिॲक्शन बघू आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगेल तुम्ही काय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. मला सांग, माझ्या चेहऱ्यावर काही फरक दिसतोय का? इमानदारी शपथ घेऊन सांग. हां, दिसतोय का? खरं दिसतोय? ओ वाव. मी पहिल्यांदा एवढे पैसे दिले हे काहीतरी करायला, पण आता आईची रिॲक्शन, आईचे फीडबॅक घेऊन असं वाटतं वरती डे. मग तर कितीही महाग असू द्या, मला महागच आहे. माझ्यासाठी खूप महाग आहे ते, कारण की मी असं कधी केलं नाही. हां, बट आता आईची रिॲक्शन चांगली होती म्हणून आय डोंट केअर किती महाग राहू द्या, वरती देते. ठीक आहे, पैसे वसूल. तुम्ही पण जा करून या आणि तुमच्या मम्मीची रिॲक्शन घ्या. ती पण असं रिॲक्ट करत असेल तर मग बिंदास, मग पैसे वसूल आहेत तुम्ही सगळे. ठीक आहे, पटकन रेडी होतो, निघतो. आधीचा प्लॅन असा होता की आई माझ्यासोबत येईल, पण उद्या खूप मेंबर येणार आहेत घरी. बाबा, गुड्डू दादा, वहिनी, गोलू, परी सगळे येणार आहेत आणि मला तिकडे उशीर होऊन जाईल कारण की मेहंदीवाली जी आर्टिस्ट येणार आहे तीच 9 वाजेला येणार आहे. म्हणजे आम्हाला यायलाच 12-1 वाजून जातील परत. पण आई बोलली की तुझा इथं मी सांभाळते, दादा वहिनी पण येऊन जातील. सो सॉर्टेड आहे प्लॅन. झालं रेडी. चला पटकन जाऊयात खाली. आणि आपल्याला आता 6:15 वाजून गेलेत. 6:15 7 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं तिथं आणि 8 वाजेनंतर आपला प्रोग्राम स्टार्ट होऊन जाईल. प्रोग्राम म्हणजे आपलं हेज यार, मेमरीज, स्वीट मेमरीज असतात. आता कॅप्चर करून ठेवल्यात, आयुष्यभर लक्षात राहतील आपल्याला. छोटे छोटे मुमेंट्स आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आणि मेन म्हणजे हा कुर्ता अक्षित दादाने सगळं फिटिंग वगैरे करून परत पाठवलं आहे. सो ते पण ट्राय करायचं मला. सो आपण मी तिथं घेऊन चाललो आहे कारण की अबोलीला पण दाखवायचं आहे फिटिंग कशी येते, काय येतं काय नाही. सो त्याचा हिशोबाने मग फायनल होऊन जाईल. आय होप आता काही चेंजेस नसतील. होप फॉर द बेस्ट. ठीक आहे, चला निघूयात आता. पोहोचलो आपण आणि थोड्या वेळात म्हणजे आता किती वाजलेत? 8 वाजून गेलेत. अजून 15-20 मिनटात. अरे यार, दिसली ना तू. 15-20 मिनटात स्टार्ट होऊन जाईल. आधी लेट मी शो यू. कोणीतरी खूप सुंदर दिसतंय. कोणीतरी किती सुंदर दिसतं बघा. आज प्रॉपर अबोली ना असं ॲक्टिंग करणार आहे. आमचं एक रील शूट आहे मेहंदीचं. त्याच्यात अबोलीची ॲक्टिंग आहे 5 मिनिटाची विथ डायलॉग्स. अच्छा, असं लपून असं 2 days टू गो होतं का ते? ठीक आहे, परत शूट करू. 2 days टू गो. इट झालो आहे मी रेडी. आमचा एक व्हिडिओ शूट होता म्हणून मी पण म्हटलं की जरा कुर्ता वगैरे घालून घेऊ. सो येस, असं काहीतरी आपण कुर्ता घालून घेतला आहे. अबोलीची रिॲक्शन बघू आपण. शी इज कमिंग. छान दिसतंय मी. दोघं आम्ही असे दिसतो. मेहंदी काढण्यास मेहंदी फंक्शन चालू आहे आणि आम्ही जस्ट नॉर्मल गप्पा मारत होतो. ऐश्वर्या मॅडमांनी विचारलं की तुमची स्टोरी काय आहे. ही स्टोरी मी कोणाला सांगितली नाही. फर्स्ट पर्सन आहात तुम्ही की माझ्या फॅमिलीला पण नाही माहिती आहे की म्हणजे आम्हा दोघांनाच माहिती आहे की काय स्टोरी आहे. यांच्या फॅमिलीला पण कोणाला माहिती नाही. आता तुम्ही विचारलं म्हणून, नाही ते एनी हाव जेव्हा आम्ही आमचं स्पेशल ब्लॉग किंवा आमच्या दोघांची स्टोरी सांगायला जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा सांगणार आहे. पावणे 12 म्हणजे 12 वाजणार आहेत ऑलमोस्ट. या अख्ख्या दोघा हातांमध्ये हे बघा, ही माझी मेहनत आहे. हे दिसतंय तुम्हाला डी, हा मी काढला होता तर मॅडमांनी असं त्याला हार्ट करून टाकलं आणि मस्त दिसतंय. आणि हे बघा, याच्यात माझं छोटं नाव दिसतं तुम्हाला. हे बघा, DIPAK. हे दीपक. DIPAK. मागं दाखव, मागं. ये बघा, हे क्यूट आहे एकदम. हे आणि बघा इथं पण आहे आमचे लेटर्स.
छान काम आहे तुमचं. थँक्यू. 2,000 years later. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. दिस इज नेक्स्ट डे. काल आहे ना खूप उशीर झाला, 1 वाजला होता. आणि लेट मी शो यू, पाहुणे वगैरे यायला लागले आहेत आणि आपले घरचे सगळे मेंबर्स येऊन गेले आहेत. आणि इथं काय चाललं आहे ना ते पण दाखवतोय. ठीक आहे, त्यासाठी म्हटलं जरा ब्लॉग शूट करावा आणि दाखवावं तुम्हाला पण. ये रिंकू वहिनी इन द हाऊस. आणि आल्या आल्या मम्मीची मेहंदी काढणं चालू आहे बघा. मम्मीला मी कालच बोललो होतो की बाहेर जाऊयात आपण, पण काय होतं, मम्मीला तिचा भाऊकडनंच मेहंदी काढायची होती. असं होतं का ते? हां, बाबा इन द हाऊस. ये याचं हे बघा, एक कॉमेडी वस्तू दाखवतो. याला आहे ना आता शेंबी आली. काढ बाहेर, काढ बाहेर. तो वरती घेतो. गोलू बाहेर बाहेर, असं बघ. बाहेर तसं नाही, बाहेर असं. अरे दोघं जिंकल्या. तू पण ओके. हां हां. आजी कोण जिंकला? आजी मामा कोण जिंकला? दोघी. ये हाय पाय. हां, तू पण हाय पाय. ये ओम परत. अरे यार, कोण जिंकलं बाबा? डोळे आईज ओपन का केले? क्लोज. अरे क्लोज. आता तू. हा बोल. हा ये बोल. ABCD. सव्वा 10 वाजून गेले. सगळे आज बसलो आम्ही. यांचं कॉम्पिटिशन चालू दोघांचं. कुठलं बोलली तू आता? जॉनी येस पापा आणि ऊपर पंखा पण झालं. पाऊसा तुला देतो पैशाचा खोटा, पाऊसाला मोठा. सरी माझे पळकेवर शहर आहे दहावून We are ready. अबोली को लाने को रेडी है हम लोग. एक जन मिसिंग है. अबोली आ जाएगी. 11:15 वाजून गेलेत रात्रीच्या. आणि तुम्ही बघितलं असेल, रात्री मेहंदीचा प्रोग्राम होता. सकाळी आल्यापासून फॅमिलीवाले आलेत सगळे. आई बाबा गोलू सगळे आलेत. बाकीचे उद्या येणार आहेत. सकाळपासून एक तर मी दुपारी झोपलो पण होतो. बाकी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत होतो. छोटे मोठे काम होते ते करत होतो. आणि एक्सायटेड तर मी अजून पण खूप जास्त आहे. पण असं लिटरली काही तासच बाकी आहेत, मग मी अजिबात बॅचलर नसणार. सिंगल लाईफ सगळी संपून जाईल. आतापर्यंत जेवढं काही येते सिंगल लाईफच्या हिशोबाने, बॅचलर लाईफच्या हिशोबाने चाललं होतं. पण काही तासांमध्ये काही तास बाकी आहेत. उद्या एंगेजमेंटचा दिवस येऊन गेला. बापरे, दिवस कसे पटापट गेले समजत नाही आहे. उद्या एंगेजमेंट आहे. आय एम सुपर एक्सायटेड. आता नर्वसनेस येते ऑटोमॅटिक. आता थोडा नर्वस फील करतो. नर्वस म्हणजे मला माहिती नाही, ऑटोमॅटिक वेगळी फिलिंग येते थोडीशी चांगलीवाली. असं वाव, म्हणजे असं होतं आहे. आणि मी लिटरली मागच्या एका वीकपासून अबोली आणि मी रोज भेटतोय. आणि आज असं होतं की आज माझी भेट नाही होणार असं वाटत होतं मला. पण देवाचे प्लॅन होते का काय माहिती. पण आता तिलाच भेटायला चाललो आहे, कारण की ते सगळे येत आहेत. ते जवळच येत आहेत आपल्या घराजवळ. सो तिला पण भेटणं होईल, टाईम स्पेंड होईल. आणि मग परत उद्याचा दिवस आहे. सो चला आधी तिला जाऊन भेटून येऊ, गप्पा वगैरे करून येऊ, टाईम स्पेंड करून येऊ. आणि हा जो आधीचा एक दिवस आहे तिथं जरा गप्पा मारून टाईम स्पेंड करून एक लक्षात राहील ना की एंगेजमेंटचा आधी पण आम्ही सोबतच होतो. त्याचा आधीचे दिवस तो होतो, पण एंगेजमेंटचा एक दिवसा आधीपर्यंत आम्ही सोबत होतो. लेट्स गो. काय बोलली तू? आमचा एंगेजमेंटला काही तासच बाकी आहेत आणि रात्रीचे वाजलेत किती? 12:30, ऑलमोस्ट 12:30 होणार आहेत. आणि यांनी मला चॅलेंज केलं की मी
आबोलीला प्रपोज करायचं आतापर्यंत नव्हतं केलं. अरेंजमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाही, बट ठीक आहे. थँक्यू सो मच टू देम, त्यांनी मला चॅलेंज केलं. मेरे को तशा धक धक रे हे असलं कधी केलं नाही, जज नका करू आम्हाला, ठीक आहे. आय एम लिटल लाजिंग, सो प्लीज हँडल इट. I love you. I love you, Dole. I love you. Bye guys. Bye bye. 12:42 आणि हा तो मुमेंट जिथं आपण शेवटचा पार्ट शूट करणार आहेत. उद्या पण माझा जो मेन एंगेजमेंटवाला ब्लॉग आहे तिथं पण येणार आहे. तिथं पण मी ॲज अ सिंगल मुलगा आणि एक बॅचलर मुलगा म्हणून शूट करेल आणि एंड मी ॲज अ एंगेज म्हणून तो ब्लॉग कंप्लीट करणार आहे. सो तो एक वेगळा पार्ट असेल ब्लॉगचा, म्हणजे ते एंगेजमेंटचा एक स्पेशल ब्लॉग असेल. पण हा पण खूप स्पेशल, याचा तुम्ही बघितलं असाल आता मगाशी जे मी आबोलीला प्रपोज केला आणि आम्ही म्हातारे होऊन जाऊ ना तरी आमच्याकडे ही मेमरी राहील आणि लक्षात राहील. सो येस, 1:15 वाजता एंगेजमेंटचा एका दिवसाआधी पण नाही, काही तासच बाकी आहेत. ॲक्च्युअल 2 तारीख आहे आज, 2 फेब्रुवारी आज आमची एंगेजमेंट आहे. काही तासांनी संध्याकाळी मी एंगेज होऊन जाणार आहे आबोलीसोबत. सुपर ब्लेस, ग्रेटफुल आणि हॅपी. मला माझ्या फॅमिलीसारखी अजून एक फॅमिली भेटली आहे. आबोली माझ्या आयुष्यात आली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मी म्हणजे लिटरली माझ्यापेक्षा जास्त तर माझे घरवाले, तुम्ही सगळे लोक एक्सायटेड होते. किती वर्षापासून लोक मला म्हणत होते की दादा लग्न करून घे, हे करून घे, ते करून घे, आमची वहिनी दाखव अँड ऑल. बट तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं, तुमच्यासोबत पण असं होईल, एक फेज येईल जिथं तुम्हाला सगळे लोक आग्रह करतील, सगळे लोक विचारतील. पण एक राईट टाईम असेल, तो वर्षाबरोबर तुमचं जे झालेलं आहे फिक्स तोच पाठवतो. त्या जोडी ऑलरेडी बनून गेल्या असतात मला असं वाटतं. मी आता बिलीव्ह करायला लागलो आहे, म्हणजे ते वरतूनच ठरवलेलं असतं त्याने. जे तुमच्या नशिबात असेल, जे लिहिलेलं असेल तेच होणार आहे आणि ते झालं आहे. आणि यस, आजचा जो मुमेंट आहे जो येणार आहे काही तासातच. सो येस, तो तुम्हाला भेटेलच बघायला. पण हा ब्लॉग बघितला असेल तुम्ही इथपर्यंत, प्लीज डू सबस्क्राईब. खूप सारा ब्लेसिंग देऊन जा, आशीर्वाद देऊन जा. आणि बस असं एक मनापासून असं काही असं जेलेसी नाही किंवा काही नाही, असं तुमचा लहान भाऊ, फॅमिली मेंबर, मोठा भाऊ, काही समजा आणि एक असं मस्त मनापासून एक विश करून जा ह्या ब्लॉगमध्ये. पण चालेल मला, तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये गेलं तरी चालेल. पण येस, थँक्यू सो मच सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच. एवढ्या वर्षापासून एवढं प्रेम देतात, एवढं सपोर्ट करतात, एवढे ब्लेसिंग देतात. भेटूयात एंगेजमेंटच्या ब्लॉगमध्ये. ऑलरेडी तुम्ही पाहून घेतला असेल एंगेजमेंटचा ब्लॉग, कारण की ह्या सगळ्या ब्लॉग्स, हे सगळी जी सिरीज आहे ती नंतर येईल. सगळ्यात आधी एंगेजमेंटचा ब्लॉग येईल, जो तुम्ही ऑलरेडी पाहून घेतला असेल, ठीक आहे. सो हे एंगेजमेंटच्या आधीची ही एक्साइटमेंट होती. एंगेजमेंटच्या आधी सगळं होतं जे आता तुम्हाला लोकांसोबत शेअर करतोय. ते मला एंगेजमेंटचे जेवढे पण ब्लॉग्स होते आतापर्यंत ते इथं संपून जातील. एंगेजमेंटचा ऑलरेडी तुम्ही मेन ब्लॉग बघून घेतला असेल आणि त्याचा म्हणजे आता रात्रीचा हा शेवटचा पार्ट या ब्लॉगमधला. इथं एंगेजमेंटची सिरीज संपली. आणि येस, तुमचे पण हे सगळे मुमेंट्स असतील, एन्जॉय करा. कारण की हे सगळे मुमेंट्स परत येत नाही, एकचदा असतात. त्याला जर एन्जॉय चांगल्या वेने केलं तर लाईफ लॉंग एक मेमरी बनून जाते चांगली, ठीक आहे. भेटूयात आपण पुढच्या लॉंगमध्ये. थँक्यू सो मच, मनापासून थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह, सपोर्ट, ब्लेसिंग्स आणि आशीर्वाद, ठीक आहे. भेटूयात आपण पुढच्या लॉगमध्ये. बाय बाय, डू सबस्क्राईब, ठीक आहे. बाय 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 बाय.